गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज दिवस 59व्या दिवशी मी पुरीमध्ये आहे. तर इथं पाहू शकता मी ह्या गुरुद्वारात थांबलो होतो. आळती साहब गुरुद्वारा, एक नंबर सोय होती. तुम्ही पाहिजे तर रूम पण आहे त्यांना कमी पैशात. जर रूम घ्यायची असली हॉलमध्ये झोपायचं असलं तर फुकटमध्ये पण आहे, चांगली सोय होती. आता निघालो इथनं जगन्नाथपुरीतनं. आता आपल्याला छत्तीसगडच्या दिशेने जायचे, पण आज नाही पोचू शकत, उद्या नक्की पोचू आपण. चला बाय, भेटूया थोडं. मित्रांनो, सकाळ सकाळ परत एकदा बीचवर आलो होतो. एक काय खुंखार लाटा बिटा, एक नंबर दिसतंय समुद्र इथनं उन्हाच्या ह्याच्यात. लाटा बी लय जबराट मोठ्या मोठ्या येतात. इकडं सगळं हॉटेल लाईनच आहे सी व्ह्यूला. चला आता कोणार या ठिकाणी चाललोय मी. इथे गाडी पार्किंगला लावली आणि कोणा सन टेम्पलला आलोय, जिथं लय अनस्टेबल आहे. 10च्या हे जाऊ नोट जे हे आहे ना चित्र, जसं 20च्या नोटो आपल्या इथल्या अजिंठा वेरूळ केवचा आहे, तसं इथलं 10च्या नोटो आहे. आणि 50च्या नोटो कर्नाटकमधल्या ठिकाणाचं आहे. त्या ठिकाणाचं नाव नाही मला माहिती काय, तिथं पण जाणार आहे आपण. मित्रांनो, तर कोणार्क सन टेम्पलला आलोय. समुद्राच्या किनारीच आहे, बीचवर च्या जवळच आहे. आणि एकदम जुनं असं मंदिर आहे. चला जाऊया. ते एकदम जुनं असं मंदिर आहे. आणि इथं हे आत जायला तिकीट आहे बहुतेक. कितीचं तिकीट आहे बघूया. तिकीट घ्यायला लागतंय 35 रुपये ऑनलाईन काढलं तर, आणि ऑफलाईन 40 रुपये असे. मी आता जातोय त्या मंदिरात. मित्रांनो, या टेम्पलला रथाच्या स्वरूपात डिझाईन केलेलं आहे. तर एक नंबर आहे नाथखोळा. वाव, वंडरफुल. मित्रांनो, हे खूप प्राचीन मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता कसलं जबराट असं कोरीव काम केलेलं आहे. आणि एक नंबर मंदिर आहे. खूप पर्यटक येतात इथं. पाहू शकताय कसं भारी डिझाईन आहे. मित्रांनो, इतकं ह्यूज मंदिर आहे ना. आणि 16व्या शतकात मित्रांनो, हे रथाचं चाक दिसतंय. हे आपल्या 10 रुपयाच्या नोटच्या, नवीन जी 10 रुपयाची नोट आहे त्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. हे कोणार्क उडीसा आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील 58वा दिवस आहे. त्याच्या अगोदर आपण लेह लडाखला जाऊन आलो होतो 20 दिवस. ते पकडून 78 दिवस झालेत आपल्याला घरनं निघून. तर हे सर आपले पुण्याहून हे 3 जण आहेत आणि हे आपले मुंबईचे आहेत. तर हे इथं मला भेटलेत. कोणार्कमध्ये सन टेम्पल आहे इथं भेटलेत. हे मराठीत बोलत होते कोण, मी हुडाकतोय कोण मराठीत बोलतोय. तर मला शेवटी हे भेटले. तसं तुम्ही काय म्हणताल मला इथं पाहून? अरे आम्ही लय खुश झालो. आणि तुम्ही बाईकवर आले, पॅशन प्लस घेऊन आले, म्हणजे खूप मोठी गोष्ट. मोठ्याने बोला, आवाज जात नाही. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. पॅशन प्लस घेऊन फिरताय म्हणजे अजूब आहे, सरप्राइझिंग आहे. आम्ही कार घेऊन आलो. आम्हाला आता 10 दिवस झालेत. तुम्हाला किती दिवस झाले? मला जो 58 दिवस झालेत म्हणजे घरनं निघालेलं. त्याच्या अगोदर मी 20 दिवसाची करून 58 दिवस म्हणजे 78 दिवस झालेत मला ऑल इंडिया. तुमच्यासाठी पुढच्या जर्नीसाठी ऑल द बेस्ट. आणि सुखरूप जावा, सेफ राहा. आणि सगळ्यांना असंच मेसेज देत राहा की फिरा, जग बघा, आपली देश लय भारी आहे. लय भारी आहे खरंच. हे टेम्पल कसलं भारी आहे, एक नंबर आहे. म्हणजे बघितलं पाहिजे. सर काय म्हणताय तुम्ही? बोला. स्वप्नीलला भेटून खूप आनंद वाटला. कारण मी जेव्हा विचारलो स्वप्नीलला की कसा आलात, मला वाटलं किंवा आम्हाला तिघांना पण वाटलं सुपर बाईक असेल. पण जेव्हा यांनी सांगितलं की पॅशन प्रो आहे, सो दॅट इज व्हेरी व्हेरी ग्रेट. की बाबा पॅशन प्रो वरती माणूस अख्खा भारत भ्रमंडी करतो. आज कितवा दिवस म्हटला तुम्ही? माझा 58वा दिवस आहे. म्हणजे हे सगळं मॅनेज करणे किती अवघड असते हे आम्हाला माहित आहे, कारण आम्ही पण एक कारनं फिरतोय आता. आणि ही जी लोकेशन आहे सन टेम्पलचं, हे अविस्मरणीय आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि हे जे आत्ता बघितले की आम्ही मराठीमध्ये बोललो, मग ती एक आत्मीयता दिसली इथे येऊन आम्हाला, की मराठी माणूस कसा जवळ येतो मराठी माणसाचा, ते खूप महत्त्वाचं. थँक्यू. हर हर महादेव. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 59वा. तर 59व्या दिवशी मी इथं उडीसामधील कोणार्क या ठिकाणी आलो आहे. सन टेम्पल इतकं जुनं आहे ना मंदिर, नाथखोळा आहे. आणि त्याच्यात हे दिसतात का ते, हे बेसिकली हे रथाच्या टाईपमध्ये डिझाईन केलेलं आहे मंदिर आहे. पण ते जे चाकासारखं दिसतंय ना, ते एक टाईपचं घड्याळाचं सारखं वर्किंग करतं.
आणि त्याला 8 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि ते सूर्याच्या ह्याच्यानुसार ते वेळ दाखवतं असं म्हणतात आणि 1 नंबर मंदिर आहे. ह्याच्यावरती जे दिसतंय मित्रांनो, ह्या मंदिराच्या वरती एक चुंबक होतं, ते मॅग्नेटिक फील्ड तयार करत होतं. त्यामुळं इथं जो समुद्रकिनारा आहे तिथं जे जहाज येतील त्यांना ते डायव्हर्ट करत होतं आणि एक प्रकारे हे चुंबकामुळे ह्याच्यात जी मूर्ती होती या मंदिरात ती फ्लोटिंग होती. ती मूर्ती कधीही अशी कोणत्याही सपोर्टशिवाय वरतीच तरंगत होती. पण इंग्रजांनी भारतातून जाताना तो चुंबकीय पार्ट काढून नेला आणि ह्याचं संशोधन करण्यासाठी इंग्रज पुन्हा आले होते की असा चमत्कार भारतात कसा होऊ शकतो. खूप सारे पूजापाठ पण होते तिथं बाहेर. लय लोक आहेत, लय पर्यटक येतात तिथं. आता ओडिसामध्ये आहे. ओडिसामधनं आता रोड तर दाखवतोय ह्याच्यात मॅपमध्ये, म्हणून ह्या रोडने आलो. तर इथनं एक झील आहे. झील म्हणजे समुद्राचंच पाणी एका साईडला एकटं झालंय. ते 4 किलोमीटर बोट इथनं गाडी टाकून नाही लागणार आहे. चला, मला वाटलं नव्हतं. मला ही गोष्ट आसाममध्ये करायची होती पण तिथं नाही झाली. आता मी इथं कळतोय ओडिसामध्ये बोटिंग वगैरे चालली. आता ही गाडी आपली जहाजात टाकून न्यायची तिकडं 4 किलोमीटर. हे सर थांबलेत, किंवा बाई थांबलाय, यांचे बी गाड्या आहेत. मित्रांनो, ही बोट आली, ह्याच्यात नाही गाड्या आल्यात. आता आपल्या इथं एवढ्या गाड्या जमल्यात, ह्या गाड्या घेऊन जायच्या आपल्याला तिकडं. 4-5 किलोमीटर है. कितने बजे चलेगी? कितने बजे चलेगी ये फेरी? अभी जाएगी कब? मित्रांनो, लय जण जमा झाले आता. बोटीचा बोटीची वाट पाहतात लय जण. ते बाबा बसल्यात, त्यांना इंटरेस्ट, मी काय मोबाईलमध्ये पाहतोय ते पाहण्यात इंटरेस्ट आहे त्यांना, कारण त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे मोठा. मित्रांनो, तर गाडी आता बोटमध्ये टाकली आणि ए भाई, सेफ जगह लगा यार मेरा, मैं बहुत दूर से आया है. इधर लगा बीच में, किधर तो भाई एकदम कोपऱ्याला होते. इधर लगा भाई. मित्रांनो, इथं गाडी लावली पण लय रिस्की वाटते मला. कसे हालती बघा. म्हणतो 50 गाड्या जातात, तर कशा जातात 50 काय माहिती मला. डेंजर गाड्या लावतोय. आता कशा लावतोय काय माहिती. 50 बसवतोय एका वेळेस गाड्या म्हणतोय. इकडं बघा या बोटमध्ये किती गाड्या आहेत. चला मित्रांनो, ते एवढ्या गाड्या आहेत किती, 4, 8, 9, 10, 11, 12 आहेत. तिकडं बघा ती मोठी आहेत, त्यात बस पण आली. डेंजर तसे सेफ आहे म्हणतात सगळी. ह्या गाड्या ह्याच्यातल्याही गाड्या निघाल्या होत्या. ती मोठी त्यात बस 4 चाकी वगैरे सगळ्यात जातात.
महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 58वा 59वा दिवस आहे. तर 59व्या दिवशी मी ओडिसामध्ये एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी बोट आहे. ते मला ते गुगल मॅपवर ब्रिज असल्या तर दाखवतात, असं नव्हतं दाखवत की बोटिंग जायचे. तर इथं गाडी टाकली ह्याच्यात बोटमध्ये, बोट लय हलती आणि लय गाड्या कमल्या त्यांनी एकदम अशा. आणि एक नंबर व्ह्यू आहे नाथखोळा. तर इकडून सूर्य येतोय, नाथखोळा व्ह्यू आहे. गाडी जरा रिस्कीच वाटते, सामान बिमान आहे माझं याच्यात आणि लोक पण भरपूर बसले. चला ये बाई म्हणतोय आमचं रोजचंच काम आहे, काय नाही हे गाड्या कुठं हालत बी नाहीत असं आहे. तर आता मी वरती उभा राहिलो ह्याच्यावर फळीवर आणि बाकीचे बसले. आता बसतो मी खाली कारण इंजिन चालू झालं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. आपली गाडी बोटीत पण आली. चला बाय बाय. तर कापायला लागलं पाय माझं. एकदम नाथखोळा असा व्ह्यू आहे. इथं एक बेट आहे, या बेटवर एक थांबल आणि असेच 5 किलोमीटर जायचंय. एकदम मध आलंय. जबराट असा पाण्याचा व्ह्यू आलाय नाथखोळा. इथं कॅमेरामॅन नाही कोण चांगला एकदम, नाही तर एकदम टकाष्टक फोटो आला असते इथनं. मित्रांनो, बोटाने एक स्टॉप घेतला इथं एका गावात थांबले. नाथखोळा व्ह्यू येतोय तसा. मित्रांनो, तर फायनली आपल्या डेस्टिनेशनला पोहोचले. 5 किलोमीटर बोटिंगमध्ये गाडी आणली. गाडी एकदम व्यवस्थित आली, काय नाही अडचण झाली. त्या भाऊ म्हणत होताच काय अडचण नाही होणार. मला वाटलं की काय अडचणी येते का, काय लय हालत होती, पण नाही काय आली. एकदम ओकेमध्ये आली. आता गाड्या काढायच्या आहेत. लय हलते. मला अजून भीती शुअरिटी आहे नाही, त्यामुळे मी पाय धुवलाय. नाही तर लय हलतंय गदा 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 गदा. वजन आपल्या गाडीच्या पाठीमागे जास्त आहे ना. तर फायनली बोटीतनं गाडी काढली. आता मला वाटत होतं पाडते का काय हो, पण नाही पाडली. आली व्यवस्थित गाडी, काय अडचण नाही. चला आता जायचं अजून. लय ह्याच्या बोटीमुळे लय टाईम गेला. आता 7 वाजता पोहोचाय, आज अंधार होईल. सनसेट एक नंबर आहे, पाहू शकता. ही लेक आहे, तळे आणि इथं सूर्य नाथखोळा दिसतोय. मॉर्निंग मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालचा मुक्काम ह्या टेंटमध्ये केला. मेन म्हणजे काल गुरुद्वारा होता इथं, मी चेक केलं होतं, ते बंद होता. त्यामुळं भरपूर जागा मंदिरात वगैरे ट्राय केलं, पण काही भेटलं नाही. मग पेट्रोल पंपावर हा टेंट लावला होता. अशा प्रकारे चांगलं होतं. स्टाफ बी चांगला होता. फोन बिन चार्जिंगला लावून दिला, बॅग वगैरे आत ठेवलं. आता आटापतो, आंघोळ कराय पण बादली वगैरे आहे, आंघोळ वगैरे करतो. पहिले आटापतो, मग आंघोळ करतो, मग निघायचं आहे आपल्याला. आज आपण जाणार आहे छत्तीसगडला. चला जाऊया. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 60वा. तर 2 महिने झाले कंप्लीट, 2 महिने. तर 2 महिन्यात मी आता ओडिसात आहे. ओडिसात म्हणजे आपण 2 महिन्यात जवळपास 20 राज्य फिरलोय. 20 राज्यात अनेक ठिकाणी अनेक डोंगर पठार बिठार पार करून 20 राज्य फिरलोय आपण. तर खूप चांगला प्रवास झाला 2 महिन्याचा. तर आता मी ओडिसात आहे. तर ओडिसातली एक गोष्ट मला, मी 3रा दिवस आहे माझा ओडिसात. तर मी ऑब्झर्व करतोय की इथं 2 प्रकारच्या नंबर प्लेट आहेत, OR आणि OD. तर OR म्हणजे ओरिसा म्हणून कटकच्या पलीकडचा भाग आहे, तिकडं OR हा नंबर वापरतात. आणि OD हा भुवनेश्वर आणि इकडं पुरी बिरी ह्या साईडला OD हा नंबर वापरतात. ओडिसा आणि OR असा 2 नंबरमध्ये डिफरन्स आहे. तर तिकडच्या गाड्यांना तिकडचे सगळे टोल नाके वगैरे माप आहेत, इकडच्या गाड्यांना इकडचे माप आहेत. इकडची गाडी तिकडे गेली तर तिकडे टोल नाक्याचे वगैरे पैसे लागतात, असे मला लोकल लोकांकडून माहिती मिळाली. ही आपली गाडी आज दिवस 60वा आहे आणि आजचा 100 किलोमीटर झालं आहे म्हणून थांबलो ह्या दगडाव. असं दगड भेटलाय रोडच्या कडेला. तर गाडीला जरा विश्रांती दिली आणि मी पण विश्रांती करतोय जरा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुमच्या भावाला 2 महिने झाले कंप्लीट. चला बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो, तर आता आजचा दिवस दुपार झाली, जवळपास 250 किलोमीटर आलोय मी.
आणि आज सगळं डोंगर पठार बिठार असाच रोड आहे. रोड स्टेट हायवे, नॅशनल हायवे नाही आहे. म्हणजे नॅशनल हायवेच आहे पण 4 लेन नाही आहे. पण मोकळे टाकळे आहेत, काय अडचण नाही आहे. तर चला आता जायचं आहे पुढं. काय आता हॉटेल आपल्या ट्रिपचे 14,000 किलोमीटर बी कंप्लीट होईल आणि आज आपल्या ट्रिपच्या आपण 21व्या राज्यात पण जाऊ, छत्तीसगडमध्ये. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर पुढं पहा. असे आज 60वा, 2 महिने झाले, 2 महिने. तर 2 महिन्यात आपण आता 14,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. आत्ता म्हणजे थोड्या वेळापूर्वी 14,000 किलोमीटर झाले. आता 14,025 किलोमीटरच्या आसपास झालं आहे रनिंग. तर 14,000 झाले. प्रत्येक किलोमीटर मला लक्षात आहे तसं घरनं निघाल्यापासून घरच्यांची काय रिॲक्शन होती, प्रत्येक ज्योतिर्लिंगापाशी आपण कसं पोचलो, काय झालं, कुठल्या ज्या ठिकाणी गेलो ते प्रत्येक ठिकाणाची आठवण माझ्याबरोबर आहे अजून. म्हणजे 14,000 किलोमीटरपर्यंत खूप साऱ्या मेमरीज बनवल्यात. तर आता इथनं पुढं पण बनवायच्यात अजून 4 ते 5,000. मला तर नाही वाटत 18,000 किलोमीटरमध्ये आपला प्रवास संपल, अजून वाढेल असं मला वाटतंय. मित्रांनो, तर फायनली आपले जवळपास 350 किलोमीटर 350 किलोमीटर कंप्लीट झाले आजच्या दिवसाचे. तर थांबलोय आता इथनं तरी 85 किलोमीटर राहिले. आणि पाहू शकता इथं एक नंबर व्ह्यू आहे. गाडीला जरा आराम दिला, गाडी 100 किलोमीटर तशीच ओढली, त्यामुळे त्याला आराम दिलाय. एक नंबर व्ह्यू आहे इथं पण नादखोळा. चला बसायचं, ह्या कट्ट्यावर बसावं मला वाटतंय. चलो, तिला आज दिवस आहे 60वा, कंप्लीट 2 महिने झाल्यात. 2 महिन्यानंतर आपण आपल्या ट्रिपच्या 21व्या राज्यात प्रवेश केला आहे, ती पण ही पॅशन प्रो ही गाडी घेऊन. 2 महिन्यापूर्वी मी कुणाला काय असं म्हणलं तर त्यांना शक्य वाटत नव्हतं, पण हे शक्य करून दाखवलं आहे मी. आता तिथं तुम्ही पाहू शकता आसामच म्हणताय, ओडिसाची सीमा संपली आणि छत्तीसगडची सीमा चालू झाली. लय कटाळा आज 400पेक्षा जास्त किलोमीटर चालवलं आणि आज सगळा स्टेट हायवे होता. नॅशनल हायवेला लागायला चान्सच नव्हता, त्यामुळं लय कटाळा आला. अजून 22 किलोमीटर जायचं आहे ज्या ठिकाणी. आता धनपुंजी ह्या गावात आहे मी, तिथं बॉर्डर होती. आणि आपल्याला जगदालपूर इथं जायचं आहे, तिथं थांबणार आहे मी. तर फायनली तुमच्या भावानी 21व्या राज्यात प्रवेश केला, ती पण ही पॅशन प्रो ही गाडी घेऊन. लय लांब आलो आहे, तसं लय लांब फिरून आलो आहे आता. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तर लय आत्ता सनसेट झाला आहे. आणि इथं एक गोष्ट म्हणजे कसं आहे की इथं नाही दिवस जरा लेट मावळत आहे, आपल्यागतच आहे. आपल्या शेजारचंच राज्य आहे, महाराष्ट्राच्या बाँड्रीलाच राज्य आहे छत्तीसगड. त्यामुळं इथं जवळपास 5:50ला दिवस मावळतो, त्यामुळं काही विषय नाही. आपण तिकडं होतो तिथं 5लाच मावळत होता. चला, एक फोटो काढायसाठी कुणाला ते पाहतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा.